एका समुद्रकाठी एक लहान नाही मोठे नाही असे गाव होते. समुद्र किनारा फारच सुंदर होता. समुद्र किनाऱ्यावर शिंपा कवड्याची संपत्ती किती तरी विखरलेली असे. किनाऱ्यालगतच एक लहानशी टेकडी होती. या टेकडीवर नाना प्रकारच्या समुद्र तीरावर उगवणाऱ्या वेली वगैरे होत्या. या टेकडीवरून एकीकडून झाडीतून वर डोके काढणाऱ्या गावातील घरांची शिखरे तर दुसरीकडे अफाट दर्या पसरलेला असे मनोहर दृश्य दिसे. दूरवर पसरलेला तो परमेश्वराचा पाणडोह व त्यावर हंसाप्रमाणे पोहणारी ती शेकडो गलबते यांची मोठी रमणीय पण भव्य शोभा दिसे. सायंकाळ झाली म्हणजे गावातील मुले मुली आपले चित्रविचित्र पोशाख करून येथील वाळवंटात किंवा टेकडीवर खेळण्यास येत. टेकडीवरून घसरगुंडी करून खाली घसरत येण्याची मुलांना फार गंमत वाटे. सायंकाळी मावळत्या सूर्याचे दर सुंदर सोनेरी किरण लाटांशी शेवटची खेळीमेळी करताना पाहून आनंद होई. सूर्याचा तांबडा गोळा समुद्रात दूर क्षितिजाजवळ गडप होताना व त्या वेळची हिरवी निळी कांती दिसताना मनात शेकडो विचार उत्पन्न होत. रात्रीच्या वेळी तर समुद्राचा देखावा फारच सुंदर दिसे. हजारो ताऱ्यांची प्रतिबिंब पाहून जलदेवतांचीही वेशभूषणच चमकत आहेत असे भासे. चंद्रमा उगवला व समुद्राच्या लाटांगिनी अनेक चंद्रमे खाली नटलेली पाहिजे. म्हणजे शेकडो चांद छातीवर लटकून हा महासागर आपली अद्भुत शक्ती, आपले प्रभुत्व, आपली संपत्ती दाखवण्यास उत्सुक आहे असे वाटे. खरोखर ज्या गावाला समुद्र आहे तो गाव धन्य आहे. ईश्वराचे वैभव दाखवणारा समुद्र हा कुबेर आहे. हे ईश्वराचे भव्य सिंहासन आहे. ती पहा, संध्याकाळ झाली व मुले वाळवंटात खेळत आहेत. मुली कवड्या जमा करीत आहेत. कोणी वाळूत किल्ले वगैरे बांधित आहेत. परंतु थोड्याच वेळाने भरतीच्या लाटा येऊन हे चिमुकले वाळूचे किल्ले कोठल्या कोठे जातील यांची त्या मुलास कल्पना आहे का? ती पहा, काही धीट मुले डोपर पाण्यात जाऊन गंमत करीत आहेत व मोठी लाट आली म्हणजे एकमेकांचे हात धरीत आहेत. समुद्राच्या लाटांवरील फेस पाहून ती पण खदाखद हसत आहेत. पण त्या टेकडीवरील पाहिलीत का 3 मुले? काय बरं त्यांचे भांडण चालले आहे. 2 मुलगे व 1 मुलगी. ते 2 मुलगे आहेत ना, त्यापैकी रतन हा जरा श्रीमंत आहे, परंतु किसन हा त्या मानाने गरीबच आहे. त्या मुलीचे नाव लीला. लीला लहान पण खेळकर होती. ती दिसावयासही चांगली होती. ती या 2 मुलांची मैत्रीण. ही एक ठिकाणी खेळत हिंडत बागडत सायंकाळ झाली म्हणजे समुद्रकाठी ती तिघे खेळावयास येत. लीलाच्या घरी कधी थट्टेने म्हणत की लीला व रतन यांचा जोडा चांगला शोभेल. लीलाचे रतनशी लग्न लावावे. या मुलांच्या कानावर ते शब्द पडत. लग्न म्हणजे काय यांची त्यास कोठे कल्पना होती. अल्लड त्यांची म्हणे. तरी पण आज रतन म्हणाला, किसन, लिली माझी बायको होणार, लिली माझी होणार. किसन म्हणाला, नाही, माझीच होईन, पाहीन तुझी कशी होते ती. रतन म्हणाला, तू तर भिकारी, तुला कोण लिली देणार, लिली माझीच. हे ऐकून किसनला वाईट वाटले, म्हणून त्याला रडू आले. लिली तर दोघांची मैत्रीण. तिला किसन जरा जास्त आवडे, कारण तो नाना प्रकारचे खेळ शोधून काढी. टेकडीवर सर्वात आधी तो चढे, समुद्रात पोहण्यात तो पटाईत, म्हणून हा चपळ खेळाडू किसन तिला आवडे. ती म्हणायची, किसन दादा, नको रे रडू. अरे मी तुम्हा दोघांची लहानशी बायको. तर मग झाले, भांडू नका, पण खेळू. लिलीच्या काल्पनिक जगात सर्व गोष्टी त्यावेळेस शक्य होत्या. व्यावहारिक जगाच्या घडामोडी अजून तिच्या मनास कोठे माहीत होत्या. लीलाच्या शब्दांनी किसन आनंदी झाला. तिघे जण गमतीचे खेळ खेळून रात्र पडू लागल्यावर आपली माघारी गेली. बरीच वर्षे गेली. लिली व किसन यांचाच शेवटी विवाह झाला. कारण लिली काही घरची फार श्रीमंती नव्हती. तेव्हा रतनच्या घरी देण्यास पैशाची अडचण आली. किसनचे घर लहानसे होते. त्याला रोज कामधाम करावे लागले. लिली पण घरी शिवणाचे वगैरे काम करी व या प्रकारे त्यांचे नीट चालले होते. किसन दमून भागून घरी आला म्हणजे लिलीने गोड बोलून व काही खास देऊन त्याचा श्रमपरिहार करावा. घराशेजारी लिलीने लहानशी बाग केली होती. तिथे मोगरा, शेवंती लावल्या होत्या. शेवंताची ती पिवळे फुले सोन्यासारखी शोभत. लिली मोठी टापटिपीची व गृहदक्ष गृहिणी होती. मिळेल त्यात मौज करावी व भाल प्रदेशावर कधी म्हणून तिने आठी दाखवू नये. आठ्यांचे गाठोडे तिने समुद्रात फेकून दिले होते. रतन व यांची आता कधी गाठ पडत नसेत. रतनने विवाह केला नाही.
रतनच्या आईबाप त्यास सोडून गेले. रतनच्या घरात संपत्ती भरपूर होती, परंतु तो उदासीन असे. रात्र झाली तरी तो त्या टेकडीवर बसे व मी तुम्हा दोघांची लहानशी बायको होईन हे शब्द तो आठवी. लहानपणाच्या सर्व गोष्टी त्याला आठवत व त्या समोर पसरलेल्या सागराकडे त्याचा हृदयसागर मिळवण्यासाठी अश्रुपुराने बाहेर येई. किसन यास 2 मुलगे व 1 मुलगी अशी 3 गोजरवाणी नक्षत्रासारखी मुले होती. कोणीही त्या मुलास उचलावे, त्यांचे मुके घ्यावे. सुंदर पुलास कोण घेणार नाही, शिरावर धरणार नाही. सुंदर वस्तू जगाचे दुःख दूर करते. सुंदर वस्तू असण्यानेच धन्य आहेत. तिने आपल्या सौंदर्याने समस्तास रिझवावे व संसारात शोभा आणावी. किसन यांची सोन्यासारखी मुले, पण किसन दिवसेंदिवस गरीब होत चालला. मोलमजुरी अलीकडे भरपूर मिळत नसे. थंडीत त्या गोजिरा बाळांचे देह आच्छादनास पुरेसे कापडे नसत. त्यांना दूध वगैरे देता येत नसे, खेळणी आणता येत नसे. त्यामुळे किसन कष्टी होई. लिली त्याचे समाधान करी, परंतु तो असमाधानीच राही. एक दिवस किसनच्या मनात आले, आपण व्यापारास जावे, दूरच्या देशात जाऊन व्यापार करावा व श्रीमंत व्हावे. साहसे श्री प्रतिवसते. साहस केल्याशिवाय भाग्य देवता येणार कशी? येथे माशा मारीत बसून काय होणार? धाडस करावे असे त्याला वाटले. त्याने आपला विचार लिलीस सांगितला. त्याबरोबर ती चलकली व म्हणाली, नको गडे, असे वेडेवाकडे धाडस करू नये. समुद्र आता हसविल, पण मग बुडविल, रडविल. कोकणाप्रमाणे लहान मुलांप्रमाणे दिसणारा हा समुद्र मग राक्षसांप्रमाणे खवळतो व चेंडूप्रमाणे गलबते फेकून देतो, बुडवितो. नको, येथेच मीठ भाकर खाऊ. आपली मुले कसलाही हट्ट धरत नाहीत. मोठी गुणी आहेत माझी बाळे, पहा त्यांना एका पांघरुणात निजवले आहे. प्रत्येकास निरनिराळे पाहिजे असा हट्ट धरून नाही बसली ती. असे म्हणून तिने सर्वात लहान मुलांचा निजला असताना एकदम पापा घेतला. आईच्या प्रेमाचे पांघरून असल्यावर मुलास अन्य काय पाहिजे? अमृतमय आईच्या दृष्टीचा वर्षाव असला म्हणजे आणखीन काय खाऊ पाहिजे? आईचा मुखचंद्रमा असल्यावर दुसरी भिकारडी खेळणी काय कामाची? पण हे किसनला कोठे पटत होते. तो म्हणाला, तुम्हा बायका अशाच भित्र्या, तुम्ही उत्साह देण्याऐवजी पाय मागे ओढणाऱ्या. वेडी आहेस तू. रडाव्यास काय झाले? हजारो व्यापारी जातात व श्रीमंत होऊन येतात. मी तुला सिलोनच्या समुद्रातील मोती आणीन, हिंदुस्थानातील हिरे आणीन. मग धाडस केल्याशिवाय कसे होणार? लिली काही बोलली नाही, परंतु तिच्या प्रेमळ व सात्विक दृष्टीला काहीतरी अशुभ दिसत होते. शेवटी एक दिवस किसनने व्यापारास जाण्यासाठी निघायचे ठरविले. एक मोठे गलबत बंदरात आले होते. त्यावर किसन पण चढला. आपली मुले घेऊन लिली समुद्रावर त्याला पोचवण्यास आली. रडून अपशकून होऊ नये म्हणून तिने आपला अश्रुपूर अडवून ठेवला होता. पतीने मुलांचे मुके घेतले. लिलीने प्रेमळ व डबलवलेल्या डोळ्यांनी पाहिले व तो गेला. तो पहा, गलबतात किसन चढला व बाजूस लिलीकडे तोंड करून उभा राहिला. गलबत हाकरण्यात आले. किसनचे तोंड अजून तेथेच बाहेर होते. लिलीस पिऊन टाकून तो आपल्या हृदयात साठवून ठेवित होता का? गलबत लांब गेले, वळले. लिली माघारी वळली. दाबून ठेवलेला अश्रुपूर जोराने बाहेर पडला. परंतु मुलास आपल्या रडण्याने कसे तरी होईल म्हणून तिने आपले रडे आवरले, डोळे पुसले. चला हा घरी असे म्हणून ती घरी आली. तिचे मन कशात रमेना. मुलांना तिने जेवू खाऊ घात व मुले फुलपाखरांसारखी बाहेर खेळण्यास गेली. लिलीला जेवण नाही, खाणं नाही. एकंदरीत काही बरे होणार नाही असे तिला वाटे. समुद्रावर काय कष्ट होतील, वारे सोसाट्याचे येतील. आजारी तर पडणार नाहीत ना, ना कोणी जवळ मायेचे. शेकडो दुःखद विचार तिच्या हृदयात उसळत व तिच्या डोळ्यातून खळाखळा पाण्याचे पूर येत. परंतु काळ हा सर्व दुःख वेग कमी करणार आहे. दुःखांवर सर्वात मोठे औषध काळाचे आहे. या क्षणीची दुःखता तीव्रता पुढच्या क्षणी नसते. मोठमोठी दुःखे काळ विसरावयास लावतो. काळ अश्रूंना आटवतो. कोमजलेले मुखमंडळ काळ पुन्हा खुलवतो. भरलेले डोळे तो पुसून टाकतो. लिलीचे दुःख कमी झाले. दुःख करावयास तिला आता वेळच नव्हता. या जगात कित्येक गरिबास रडण्यास तरी कोठे अवकाश असतो. शेतातून व कारखान्यातून कामे कराव्यास त्यास डोळे पुसून जावे लागते. किसनने घरात थोडीफार तरतूद करून ठेवली होती, तरी ती पुंजी फार दिवस पुरणार नाही हे लिलीस माहीत होते. शिवाय समुद्रावरची सफर ती ठरल्या वेळीच थोडीच थांबणार व संपणार. 4-4 महिन्यांची 4 वर्षे व्हायची. म्हणून लिली आता
मोलमजुरी करायस जाई. मुलांना घरी खाण्यास करून ठेवावे व कामावर जावे. 12 वाजता येऊन मुलांनी खाल्ले नाही की ते पाहावे. त्यांना पोटभर पाहून त्यांना पोटाशी घेऊन प्रेमाची ऊब देऊन पुन्हा कामावर जावे. किसनची येण्याची मुदत संपली. 1 वर्ष झाले. किसनचा पत्ता नाही. बंदरात येणाऱ्या गलबताजवळ जाऊन लिली चौकशी करी. कोणी तिला हसत, कोणी थट्टा मस्करी करत, कोणी काही उत्तर देई. पतीची वार्ता तिला समजेना. कधी दुसऱ्या गलबताने पत्र नाही, निरोप नाही, काही नाही. घरातील पुंजी संपली. लिलीची मोलमजुरी पुरेशी होईना. ती स्वतः उपाशी राही व मुलास खाण्यापिण्यास दे. एक दिवस मोठ्या मुलाने विचारले, आई तू का नाही ग जेवत? त्यावर लिली म्हणाली, हल्ली मी एक व्रत करते. ते रात्री सोडायचे. तुम्ही निसता तेव्हा मी व्रत सोडते. मुलांची मने समजूत पटली. लिलीचे शरीर कृश झाले. तिचे ताऱ्यासारखे डोळे निस्तेज झाले. आज सणाचा दिवस होता. लिली आज कामावर गेली नव्हती. परंतु घरात मुलास गोडधोड देण्यासारखेही काही नव्हते. लिली खिन्न होऊन बसली होती. इतक्यात त्यांच्या घरात कोणीसे आले. आई आहे का रे घरात? मुलांनो, हो आहे, या. आई, हे बघ कोण आले आहेत. आपले डोळे पुसून लिली बाहेर आली. तो कोण दृष्टीस पडले. दुसरे कोणी नसून लहानपणीचा सवंगडी रतन. लग्न झाल्यापासून रतन लिलीजवळ कधी बोलला नाही. पण आज रतन आला होता. दोघांची मने भरून आली. बाळपणीच्या हजारो आठवणी मनसृष्टीत जमू लागल्या. शेवटी रतन म्हणाला, लिले, मी आज आलो म्हणून मजवर रागवू नको. तुझे कष्ट मला दिसतात. तुझ्या या मुलाबाळांसुद्धा पोटभर अन्न मिळत नाही हे मला दिसते. तू मरमर काम करतेस तरी भागत नाही. आज सणावाराचा दिवस, पण तू रडत होतीस. हे पहा, पुन्हा आले अश्रू. लिले, मी तुला खिजवण्यासाठी आलो नाही, सहाय्य करण्यास आलो आहे. लिली, माझी धनदौलत मला काय करायची? तुझा पती परत येईल तोपर्यंत मी तुला मदत करीन. ती तू स्वीकारीत जा. नाही म्हणू नकोस. लहानपणीच्या प्रेमासाठी तरी नाही नको म्हणूस. मला इतका परका लेखू नकोस. तुझा पती परत आला म्हणजे मी पुन्हा तोंड दाखवणार नाही. लिहिले, या लहानग्या बाळांसाठी, बाळपणीच्या प्रेमासाठी तरी मी देईल ती मदत घेत जा. घेईन म्हण. हे पहा, नवीन सुंदर कपडे तुझ्या मुलांसाठी आणले आहेत. हा खाऊ आणला आहे. बोलव त्या मुलासात. आपण हे कपडे त्यास नीट होतात का पाहू. हे 5 रुपये ठेव. मी दर रविवारी येत जाईन. कमी जास्त मला सांगत जा. तुझ्या मोठ्या मुला शाळेत घातले पाहिजे. त्याला मी पुढच्या वेळी पाठी घेऊन येईन. लिले, तू बोलत का नाहीस? माझा राग येतो का? बरे, आता मी जातो. तुझ्याने बोलवत नाही हे मला स्पष्ट दिसत आहे. असे म्हणून रतन बाहेर आला. त्या मुलास घेतले, अंजारले, गोंजारले व निघून गेला. मुले चिवचिव करीत घरीत आली. आई, कोण ग ते? कोण? इतक्यात तो खाऊ, ते कपडे सर्वांना दिसले. आई, हे त्याने आम्हाला दिले. होय आई. लिलीने अश्रू पुसले. मुलांच्या अंगात ते नवीन अंगारखे घातले. त्यांना खाऊ दिला. ती मुलास म्हणाली, हे तुमचेच आहेत हो. ते पुढच्या रविवारी येतील आणि मानुकुला पाठी आणणार आहेत. आणि मला असे ती ओरडू लागली. तुम्हास खाऊ बरे का? जा आता खेळास, मला काम आहे. मुले सुंदर पोशाख करून बाहेर आली. त्यास आज राजाप्रमाणे वाटत होते. स्वाभिमानी माणसास दुसऱ्याने आपली कीव करावी ही गोष्ट कधी आवडत नाही. लिलीसही आपण गरीब म्हणून रतनने येऊन ही सहानुभूती दाखवावी हे प्रथम आवडले नाही. परंतु रतनचे व आपले बाळपणाचे संबंध तिला आठवले. बालपणी आपण रतनची बायको होणार हे त्यास कसे कसे वाटे. त्याची भयंकर निराशा, आईबापांचे मरण, या सर्व गोष्टींचा रतनच्या मनास किती कष्ट होत असतील हे तिला समजून ती रतनला नाही म्हणू शकली नाही. याच वेळेस किसनचे विचार येऊन तिचे मन पुन्हा भरून आले. आज सणाचा दिवस. आज ते कोठे असतील? एखाद्या दूर अनोळखी देशात किंवा क्रूर समुद्राच्या बेसूर लाटांवर का कोठे? रतन दर रविवारी येई, मुलास जवळ घेई. तो आता मुलांच्या ओळखीचा झाला होता. खाऊ देणाऱ्यांची मुलांवर लवकर ओळख जमते. या मुलास घेऊन तो समुद्रावर फिरावयास जाई. त्या टेकडीवर तो मुलांबरोबर पळत सुटे व अडखळला म्हणजे मुले हसत. मला हसता का रे गुलामांनो? पण मी लहान होतो तेव्हा तुमच्याहूनही जास्त पळत होते. आणि किसन तर, इतक्यात त्याने ओठ चावला. किसनच्या चपळाईची त्यास आठवण झाली. पण मुलांसमोर तो काही बोलला नाही. मानकू आता शाळेत जात असे. त्याला पाटी पेन्सिल आणली होती. पाटी पेन्सिलचे ते सौभाग्य पाहून त्याला वाटे, आपण केवढे मोठे झालो. रतन रविवारी आला म्हणजे मानकू म्हणे, दाखवू मी काढून? गवताचा ग, मगराचा म, मला कितीतरी येते लिहायस. किसनला जाऊन थोडके नाही 6 वर्षांवर दिवस झाले. ना बोर्डवर पत्र ना निरोप.
समुद्राच्या लाटा व समुद्राची वारा यांनी सुद्धा काही निरोप आणला नाही. किसनचे काय बरे दशा झाली होती. किसन व्यापार करून संपत्ती घेऊन परत येत होता, परंतु दैव प्रतिकूल, त्याला कोण काय करणार. आपण घरी जाऊन लिलीच्या पुढे हे द्रव्य ओतू व तिला सुखाच्या सागरात डुबत ठेवू, हे त्याच्या मनातील सुखमय विचार. पण क्रूर विधात्याला लोकांचे मनोरथ धुडकावून लावण्यात, चढणाऱ्यास धुळीत मिळवण्यास आनंद वाटतो. किसनचे गलबत वादळात सापडले. सोसाट्याचा वारा व पर्वतप्राय लाटा आपले काळे कभिन्न जबडे करून खदाखदा विकट हास्य करीत त्या भीषण लाटा त्या गलबतास गिळकृत करण्यास चौफेर धावून येत. गलबत वाऱ्याने भडकले, खडकांवर आपटले. किसन पोहण्यात पटाईत. समुद्राच्या लाटांशी तो 2 हात करीत होता. फुटलेल्या गलबताची त्याला एक फळी सापडली. तिच्या आधाराने तो किनाऱ्यास लागला. ओलाचिंब असा किसन किनाऱ्यावर आला. थंडीने तो काकडला, भुकेने कासावी झाला. शेजारी लोक आहेत की नाही हे पाहण्यास तो चालू लागला. किनाऱ्यापासूनच जवळ एक गाव होते. तेथील भाषा त्यास येत नव्हती, परंतु लोकांनी त्यास कपडे लत्ते दिले, खाण्यास अन्न दिले. हळूहळू तेथील रीतिरिवाज तो शिकला. तेथून तो दुसऱ्या गावी गेला. त्या देशाच्या राजाच्या पदरी तो नोकरीस राहिला. त्याची हुशारी व त्याचे गुण, त्यामुळे तो मोठा अधिकारी झाला. राजाजवळ तो स्वदेशी परत जाण्यासाठी परवानगी मागे. पण तू परत येणार नाहीस, येथेच लग्न करून राहा, असे राजा सांगे. किसनच्या डोळ्यासमोर ती गोजीरवाणे मुले व लिली यांची मूर्ती उभी राही. त्यांची काय कंगाल, हीन दीन स्थिती झाली असेल, माझी चातकासारखी वाट पाहून कशी निराश झाली असतील, वगैरे विचारांनी किसन कावराबावरा होई. एखादा दिवस तो आपल्या खोलीत खिन्न बसून काढी. आज मुलांबरोबर लिली पण टेकरावर समुद्रावर फिराव्यास आली होती. बरोबर रतन होता. मुले खाली वाळवंटात खेळू लागली, वाळूचे मनोरे रचू लागली. त्या टेकडीवर 2 दगडांवर लिली व रतन बसली होती. किती दिवसांनी लिली तेथे आली होती. रतनच्या मनात एक गोष्ट विचारायची होती, पण किती दिवस त्यास धैर्य होईना. आज तो मनाचा हिया करणार होता. तो लिलीला हळूच म्हणाला, लिले, मी एक गोष्ट तुला विचारीन म्हणून म्हणतो, पण धीर होत नाही. आज विचारतो. तू अगदी रागावू नकोस लिले. तू माझ्याशी लग्न लाव. लहानपणी तू म्हणाली होतीस, मी तुमच्या दोघांची लहानशी बायको होईन. ते आठव. आज 8 वर्ष झाली. किसनचा पत्ता नाही. समुद्राने त्याला दगा दिला असावा, नाहीतर तो येता, पत्र अगर निरोप पाठवता. आता तू मला नाही म्हणू नकोस. लहानपणचे तुझे शब्द देवाने खरे करण्याचे ठरवले का लिहिले? माझ्या या औद्धत्याबद्दल, स्पष्टपणाबद्दल रागावू नकोस. लिलीच्या मनात काय आले, काय ठरले ती म्हणाली, विचार करीन. सायंकाळ संपली व सर्वजण घरी गेले. मुले जेवण खाऊन गुरफटून निजली. लिली एकटीच विचार करीत बसली होती. ती मनात म्हणाली, रतन म्हणतो त्याप्रमाणे केले तर काय होईल? माझा पूर्व पती किसन खरोखरच या जगातून निघून गेला का? तो जिवंत असेल आणि येतील तर, परंतु शक्यच नाही. समुद्राच्या लाटांनी केव्हाच त्यास गिळकृत केले असेल. त्याच वेळेला मला वाटले काहीतरी अशुभ होणार. देवाच्या मनात मी दोघांची व्हावे असेच असेल का? काही हरकत नाही. रतनची मी पत्नी झाले तर भगवंता, माझ्या मनात पाप नाही. संपत्तीचा, सुखाचा माझ्या मनात अभिलाषा नाही. लहानपणीचे हे 2 सवंगडी मी दोघांचीही होते. लिलीने ठरवले. पुन्हा रतन भेटला. लिली म्हणाली, 6 महिने थांबू व मग आपण पती पत्नी होऊ. रतनचे मन आनंदित झाले. त्याचे उदासीन हृदय सुखसीन झाले. 6 महिने गेले व लिली व रतन ही नवरा बायको झाली. लिली व तिची मुले रतनच्या घरात राहावयास गेली. रतनचे घर आतापर्यंत भेसूर दिसे ते झकपक झाले. झाडलोट झाली, बैठकी घातल्या, चित्र टांगली, बाग बगीचा फुलला, सर्वत्र टवटवी नटली. रतन संसारात रमू लागला. लिलीचे मन मात्र एखाद वेळेस खिन्न होई व तिचे हृदय चरके. किसनला राजाने घरी जाण्याची परवानगी दिली. माझी मुले, माझी माणसे घेऊन मी येथे परत येईन अशी त्याने कबुली दिली. किसन घरी जाणाऱ्या गलबतावर चढला. आनंदाच्या शिखरावर चढला. घराची आठवण झाली. मुले सर्वत्र दिसू लागली. पत्नी डोळ्यांसमोर दिसू लागली. उत्कट आनंद, त्याचे वर्णन किती करणार? त्या लाटा जशी खालीवर होत होत्या तसे किसनचे मन होई. माझी मुले सर्व सुखरूप असतील का? लिली कुशल असेल ना? या विचाराने मन खाली जाई. तर सर्व चांगले असतील या विचाराने मन वर जाई. समुद्रावरचा प्रवास संपत आला. किसनचे गाव, ती टेकडी दिसू लागली. किसन उभा राहून आनंदाने पाहू लागला.
माझा गाव, माझी टेकडी. त्याचे हृदय उचंबळून आले. 8-9 वर्षाने तो परत मातृभूमीस आला होता. परदेशातील सुखांच्या राशींपेक्षा स्वदेशातील दुःखही गोड असते. किसन किनाऱ्यावर उतरला, परंतु त्यास कोणी ओळखले नाही. त्याच्या चेहऱ्यावर कितीतरी फरक दिसला होता. वादळाचा, समुद्राचा, हाल अपेष्टांच्या, चिंतेचा, परदेशी हवेचा कितीतरी परिणाम त्याच्यावर झाला होता. किसन एकदम घरी गेला नाही. किनाऱ्यावरच एका खानावळीत तो गेला. ती खानावळ पूर्वीचीच होती. एका म्हाताऱ्या बाईची ती खानावळ होती. किसनने त्या म्हातारीस ओळखले. किसनने आपले सामान तिथे ठेवले व खाटेवर बसला. म्हातारीने जेवण वाढले. किसनने म्हातारीस विचारले, बाई, या गावातील किसन, रतन यांची काही माहिती आहे का तुम्हाला? म्हातारी म्हणाली, हो आहे तर. गरीब दुर्दैवी किसन. लहानपणी कितीदा तो येथे खेळे. प्रवासास गेला तो तिकडेच मेला. 10 वर्ष झाली परत आला नाही. त्याची बायको, मुले कोण कष्टात. लिली तर मोल मजुरी करी. शेवटी 1 वर्षापूर्वी तिने रतनशी लग्न लावले. रतन त्यांचा लहानपणीचा मित्रच. बरे झाले. मुलाबाळास किसन मात्र गेला. हे सर्व ऐकून किसन काळवंडला. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. म्हातारीने पाहिले. ती म्हणाली, रडून त्रास होणार. देव ठेवील तसे राहावे. किसनला पायाखालची सर्व सृष्टी बुडली असे वाटले. समोरच्या समुद्रात उडी घ्यावी असे त्याला वाटले. लिलीकडे जाऊन तिला ठार मारू. छे, लिली प्रेमळ मनाची, मी तुम्हा दोघांची लहानशी बायको होईन, हे शब्द त्याला आठवले. लिली फुलासारखी कोमळ लिली. मी जाऊन तिच्या सुखावर निखारे होतू. तिच्या कुसुमसम हृदयाची होळी पेटू. छे, रतन तरी माझाच मित्रच. राहू दे, त्यांना सुखात राहू दे. मी आलो, जिवंत आहे हे त्यास कळवू नये. आपण दूर देशी निघून जावे. परंतु दुसऱ्या दिवशी किसनला झणझणून ताप आला. म्हातारीने त्यास अंथरून दिले. म्हातारीच तरी कोण होते? मुलाप्रमाणे म्हातारी त्याची शुश्रूषा करी. ताप कमी होईना. एक दिवस म्हातारी त्याच्या खाटेजवळ बसली होती. किसनने डोळे उघडले. त्याचे ओठ थरथरले. म्हातारी म्हणाली, मुला, तुला काय सांगायचे आहे? किसन म्हणाला, मन घट्ट करा, ऐका. मी किसन. म्हातारी चपापली. नीट न्याहाळून पाहू लागली. तो खरेच ओळख पटली. किसन याने थांबून थांबून सर्व हकीकत सांगितली व म्हणाला, म्हातारीबाई, आजीबाई, हे माझे धनद्रव्य तुमचे. तुम्ही लिलीस काही कळवू नका. मला जगण्याची आशा नाही. मी आता मरणारच. म्हातारीच्या डोळ्यातून अश्रू तिच्या सुरकतलेल्या गालांवर आले. त्या दिवसांपासून किसन शुद्धीवर आला नाही. म्हातारीने लिलीस ही गोष्ट कळवली. लिली, रतन, मुले सर्व म्हातारीकडे आली. परंतु किसनने कोणास ओळखले नाही. किसन या जगातून निघून गेला. किसनचा थोरपणा लिली व रतन यांच्या मनावर कायमचा ठसला. त्याचा फोटो त्यांनी दिवाणखान्यात आहे. त्याची ती रोज पूजा करते. गोष्ट समाप्त.